तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काही मित्रांनो पाणी वगैरे भरायचं नव्हतं. काल आपलं भरणं पूर्ण झालेलं आहे. हे आज आहे ना आपल्याला वांग्याच्या झाडाला ना भर लावायचं आहे. काल आपलं जे गव्हाचं वावर भरायचं झालं ना, त्यामध्येच पावडी राहिली होती. त्यासाठी मी पावडी नेण्यासाठी त्या वावरात आलो होतो. या कालचं वावर आहे आपलं गव्हाचं, जे आपण काल भरलेलं होतं. अजून पण खूप ओलं आहे. मी ना आता पावडी घेऊन चाललोय वांग्याच्या वावरामध्ये. आणि आज आपल्याला ना वांग्याला भर लावायची. काल आपण कोंबडं खत पण टाकलेलं आहे त्याला. आत्ता तर मित्रांनो मी आता आलेलो आहे वावरामध्ये. तर वावरामध्ये आलेलंच आपल्याला काम लागलेलं आहे. कालचं जे गव्हाचं वजन दिसतंय हे काल काढलेलं होतं, पण मग ते नेऊन टाकायचं वावराच्या बाहेर. आता चाललोय विहिरीवर, कारण आपल्या ना मिरच्या लावलेल्या आहेत. त्या मिरच्याच्या सऱ्या भरायच्या आहेत, त्यासाठी मोटर चालू करायची आहे. तर मित्रांनो मी चाललो आता मोटर चालू करून वर मिरच्यांना पाणी भरायसाठी. तर बघू शकतो मित्रांनो, मी आता मोटर चालू करून आलेलो बाऱ्यावरती. या आपल्या मिरच्या आहे. आणि ह्या ठिकाणी जे आहे इथे ना इथे लसूण लावलेलं आहे. कसं आहे लसूण नक्की कमेंट करून सांगा. भरायचं झालेलं आहे. तर मित्रांनो माझं त्या बाऱ्यावरचं भरायचं झालंय. आता दुसरं बार चालू केलंय. आता आहे ना आपल्याला ही जी दिसते ना ही तूर आहे, ही तूर भरायची आहे. त्या तुरीवर आपण आता ना पाणी लावलेलं आहे. आता लाईट पण जायचा टाईम झालेला आहे. ते 15-20 मिनटं आहे अजून. तोपर्यंत जेवढं होईल भरायचं तेवढं भरणार आहे. तर मित्रांनो आता लाईट पण गेलेली आणि मी आता विहिरीवर चाललो आहे आंघोळीसाठी. काल काय वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे मी काल काय आंघोळ केली नाही. आज चाललो आहे आंघोळीसाठी. तर मित्रांनो माय ना आत्ताच आंघोळ झालेली आहे आणि मी आता चाललो आहे डबे आणण्यासाठी घरी. तर मित्रांनो मी ना चाललो होतो घरी, पण ना मला आवाज दिला आहे गवत उचलण्यासाठी. आज आपल्या वावरामध्ये ना वांग्याच्या वावरामध्ये निंदायला पण बाय आहेत. तर मी चाललो आहे गवत उचलण्यासाठी. तर ते मी घेऊन मित्रांनो वांग्यात निंदायचं काम चालू आहे. ते वांग्यातून एवढे 2 वजे आहे ना गवताचे आणून टाकले बाहेर. तर मित्रांनो ते गवत टाकून मी चाललोय परत गवत वावरातलं गवत गोळा करण्यासाठी. तर मित्रांनो माझं ना वावरातलं गवत व्हायचं काम झालेलं आहे. आता मला वांग्याला खत टाकायचं आहे. तर मित्रांनो आपण वांग्याला आहे ना 15-15 एकूण 9ची खताची गोण आणलेली आहे, भरून घेतली आहे मी खत टाकण्यासाठी. तर मी आता आहे ना चाललो आहे खत टाकण्यासाठी वांग्याला. तर मित्रांनो ही खताची गोणच आहे ना मी डायरेक्ट तिकडं वांग्याच्या वावरात घेऊन चाललो, म्हणजे परत परत यायलाच नको वावरात. तर मित्रांनो माझं आहे ना वांग्याला खत टाकून झालं म्हणजे वांग्याला आहे ना खत कमी आलं. त्याच्यामुळं उद्या नवीन गोण आणावं लागेल आणि खत टाकावं लागेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.